केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यातील जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत आपल्या पक्षाचा पाठिंबा मोदी सरकारसोबत कायम असल्याचे स्पष्ट केले. आठवले म्हणाले, 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात संविधान दिन साजरा केला जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्र सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे आमचा पक्ष मोदींसोबत ठामपणे उभा आहे. यावेळी त्यांनी सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देताना आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा, असे मत व्यक्त केले. समाजात शांतता, बंधुता आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत आठवले यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. आपल्या खास शैलीत त्यांनी राजकीय कोट्या करत मोदी आणि राहुल गांधी यांच्याबाबत भाष्य केले. संसदेत अनेकदा आपल्या कविता आणि विनोदी शैलीत केलेल्या वक्तव्यांमुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हसवले असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. दरम्यान साताऱ्यात आगमनानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी रामदास आठवले यांचे स्वागत केले. यावेळी उदयनराजे यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. रामदास आठवले यांच्या दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यांकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. साहेब एक मिनिट, साहेब वेळ साहेब साहेब समोर 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 ओके. समोर साहेब वेळ इकडे बघा, इकडे समोर आंदोलन आणि झालेली आहे. आमच्या लोकांच्या शेतकऱ्यांचं आंदोलन 1.5 वर्ष चाललेलं होतं. आमचं नामांतराचं आंदोलन 17 वर्ष चाललेलं होतं. त्यामुळं सगळ्यांना लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आणि आंदोलन करावं, मग फक्त आंदोलन चालणार नाही. यामध्ये ज्या मागण्या त्या मागण्यामध्ये सोल्युशन काय आहे, सरकारने काय करणं आवश्यक आहे, या संबंधाच्या सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सरकारला मागणी करण्याचा अधिकार आहे. जरूर त्यांनी जर काही चांगल्या सूचना केल्या तर नक्की सरकार त्याचा विचार करते. देशभर ज्या ज्या ठिकाणी आता जे युवक आहेत त्याच्या त्यांनी जेवढेली पार्टी स्थापन केली तेवढ्या आधी जी लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, आता अनेक पार्ट्या स्थापन होतात. आता ही पार्टी स्थापन झालेली आहे. आम आदमी पार्टी स्थापन झाली की त्यालाही चांगला रिस्पॉन्स सुरुवातीला मिळाला. पण आता आम आदमी पार्टीला तेवढा नाही आहे. ठीक आहे, त्यांनी पार्टी त्यांनी चांगलं काम करावं. आमच्या दलित समाजाचं आहे, फेडराईट आहे आणि आंबेडकरांचा जो असेल तर मग त्यांनी विकासाच्या दिशेनं पाऊल उचलली पाहिजे. त्यांनी हा अभ्यास केला पाहिजे की नरेंद्र मोदींच्या 12 वर्षाच्या काळामध्ये देशाची किती प्रगती झालेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये आम्ही कशी मागलेली आहे आणि आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. इंडिया तुम्ही आपल्या देशामध्ये गरिबी आहे, आहे, सगळ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत असं आमचा दावा अजिबात नाही. आम्ही प्रत्येकाला जसं न्याय मिळेल या दिशेनं मोदींचं सरकार काम करत आहे. भविष्यामध्ये राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नक्की आमचा प्रयत्न आहे. साहेब, आता उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये आम्हाला जर विचारलं जात नसलं तर आम्ही त्यांना विचारतो आणि आमच्या मित्र पक्षाला आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही विचारतो. आणि एक तर भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस पक्षातले अनेक पक्षातले लोक मोठ्या संख्येनं त्या पक्षामध्ये येत आहेत आणि कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला काय करायचं ही अडचण देऊन यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे की आठवले प्रामाणिक आहे. आठवलेंनी घेतलेला निर्णय जो असतो तो निर्णय ते कायम पाळतात आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची अनेक स्मारक पूर्ण झालेली आहेत. नरेंद्र मोदींनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे.
नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता. तो दिवस माननीय नरेंद्र मोदीजी यांनी बाबासाहेबांची 145वी जयंती साजरी करत असताना 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन घेतलं होतं पार्लमेंटचं. आणि सर्व देशामध्ये हा दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. 26 जानेवारी 50ला आपलं संविधान लागू झालेलं आहे. तो दिवस तर आमच्यासाठी रिपब्लिक डे आहेच आहे. परंतु 26 नोव्हेंबर हा सुद्धा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. साऱ्या देशामध्ये हा दिन पाळला जातो. याचा आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा अभिमान आहे. आणि मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे. मला तिसऱ्यांदा मला त्यामध्ये संधी मिळालेली आहे. आणि माझ्या पक्षाचा एक सुद्धा खासदार नसतानाही मला त्या तिसऱ्यांदाही संधी मिळालेली आहे. आणि मी काल एनडीएच्या मीटिंगमध्ये मी नरेंद्र मोदी साहेबांना मी सांगितलं की माझा पक्ष जो आहे, माझा पक्ष आपल्या सोबत आहे. आणि मी त्याला बुद्धाची मूर्ती भेट दिली. आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे, हा नारा जो आपला आहे विश्व शांतीचा नारा आहे. त्यामुळे मी आपल्याला बुद्धमूर्ती देत आहे. आणि मी त्यांना हे म्हणालो की सध्या राहुल गांधींचे मला ठीक दिसत नाहीत हाल. मला राहुल गांधींचे ठीक दिसत नाहीत हाल, कारण आपण पूर्ण केलेले आहेत. आपण हिंदीमध्ये पण म्हणालो होतो की राहुल गांधी का मुझे नजर नहीं आया, राहुल गांधी का मुझे ठीक नहीं दिखता है हाल, राहुल गांधी जी का मुझे ठीक नहीं दिखता है हाल, म्हणजे आपने पुरी के 12 साल. त्या पद्धतीने मी त्यांना बोलू ते हसत होते. तर मीच एक असा माणूस आहे की मोदी साहेबांना हसवून एवढं तर सोपं काम नाही आहे. पण मी पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना हसवलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांना हसवत असताना मी राहुल गांधीला फसवलेलं आहे. त्यामुळं त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. पण एक गोष्ट खरी आहे की आपण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला सत्तेचा सहभाग मिळत नाही आहे. तो आता जे पुढे मात्र आम्हाला सत्तेचा सहभाग मिळेल अशी अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला एक एमएलसी देण्याचं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे. आणि 1 किंवा 2 महामंडळाची अध्यक्ष बदलली आहे, ती सुद्धा आपण देऊ असं म्हणालेले आहे. त्यामुळं सत्तेचा सहभाग नक्की आरपीआयला मिळेल. माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे आणि आमच्या दोघांचं चित्र आहे ताजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.